छत्रपती संभाजीनगरमधला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। पारोळा गावाजवळ नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाच्या वेळेला सीबीचा धक्का लागल्याने व्हॉल्व्ह निखळला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली आहे। पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। प्रभू श्रीरामचंद्रांची निस्सीम भक्ती करणाऱ्या हनुमंताचा जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती। दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जात असते। राज्यभरात हनुमान जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। पंढरपूरसह परिसरातल्या अनेक गावांमधील हनुमान मंदिरांमध्ये सूर्योदयाच्या वेळेला हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। उपरी इथल्या प्रसिद्ध आणि जागृत हनुमान मंदिरामध्ये जन्मोत्सवाच्या वेळेला भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली होती। तसंच कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। तर जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या शिरसाळा इथं भाविकांनी मनोभावे हनुमानाची पूजा केली। पुण्यातही हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी होतीये। शहरातल्या बहुतांश हनुमान मंदिरांमध्ये पहाटे 5-6 वाजेपासूनच भजन कीर्तनाला सुरुवात झाली। बाजीराव रोडवरच्या भिकारदास मारुती मंदिरातही बरोबर 6:20 बाल हनुमानाचा पाळणा हल्ला। याशिवाय तुळशीबाग हनुमान मंदिरातही जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे। भुसावळच्या अष्टभुजा देवीच्या 12 गाड्यांचा उत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला। जामनेर रस्त्यावरच्या शनी मंदिर ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत या 12 गाड्या ओढण्यात आल्या। या उत्सवाला भाविकांनी 12 गाड्यांच्या उत्सवात मोठी गर्दी केली होती। अष्टभुजा देवीच्या रथाचं पूजन करून जागेवर 10 पावलं ओढण्यात आली। अष्टभुजा मंदिरापासून पालखीची मिरवणूक काढण्यात आलेली होती। हनुमान जयंतीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। साई मंदिराजवळ एका हनुमान मंदिरात 125 किलो वजनी दगड खांद्यावर उचलण्याची जुनी परंपरा आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी हा 125 किलो वजनी दगड उचलण्याचा प्रयत्न केला। यापैकी 20 तरुणांना हा 125 किलो वजनी दगड उचलण्यामध्ये यश आलेलं आहे। साईं बाबा का मंदिर ये जो है भक्ति का प्रतीक है और साईं बाबा जिस मंदिर में आते थे हनुमान जी के मंदिर में वो शक्ति का प्रतीक है। भक्ति और शक्ति का प्रतीक यहाँ पर आज हनुमान जन्मोत्सव के दिन पर आपको देखने को मिला है। 125 केजी का यहाँ पर ये पत्थर कई युवकों ने उठाया है और उसको उठाकर पटक दिया है और ऐसे बहुत ही बड़ा यहाँ पर ये उत्सव यहाँ पर हुआ है। शक्ति और भक्ति का अनोखा संगम आज शिरडी में देखने को मिला है।